हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. तर चला आपण पशुपती व्रत कसे करायचे ते पाहूया. पशुपती व्रत हे प्रभावशाली व्रत आहे. आपल्याला माहीत आहे भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत. अतिशय भोळे आहेत. भक्तांना प्रत्येक हाकेला धावून येणारे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे हे व्रत कधी करायचे व कसे करायचे ते आज आपण बघणार आहेत. तर बघा, आपण म्हणतो आपल्याला कधी हे व्रत करता येईल, पण आपल्याला अडचण कधी सांगून येते का? नाही ना. मग आपण व्रत कधी का करायचे ते ठरवतो. ते पण आपण कधीही कोणत्याही सोमवारी केले गेले पाहिजे. जे व्रत जो कोणी करतात त्याच्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतातच. 100% प्रभावी व्रत आहे. 5 सोमवार हे व्रत करायचे आहे. यथाशक्ती यथाभक्ती व मनात भाव ठेवून हे व्रत करायचे आहे. व्रत सोपे आहे, पण नियम कटाक्षाने पाळलेच गेले पाहिजेत. हे व्रत मंदिरातच करायचे आहे. हे घरी महादेव पूजा चालणार नाही. सकाळी उठून प्रत्येक सोमवारी शक्य असल्यास पांढरे वस्त्र परिधान करावे, नसल्यास काही हरकत नाही. महादेवाच्या मंदिरात जायचे आहे व आपल्याला पूजेचे ताट घेऊन जायचे आहे. त्या ताटात तांब्या पाणी व त्यात पाणी, पंचामृत, दूध, बेलपान, धोत्राफळ, फूल व कोणतेही पांढरे फूल असते तर चालेल. भस्म, फुलवात, पिवळे चंदन, एखादं फळ, धूपदीप असं सगळं साहित्य ताटात घेऊन मंदिरात जायचे आहे व महादेवाला पाणी घालून अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. नंतर तुम्हाला फळ आहार करायचा आहे. मंदिरात जायच्या आधी फळ आहार करू नका व फळ कोणतेही खाऊ शकता. संध्याकाळी प्रदोष टाईमला देखील आपल्याला परत भगवान शंकराची पूजा करायची आहे व ते ताट आपण सकाळी पूजेचे नेले होते तेच ताट परत घेऊन जायचे व त्या ताटामध्ये 2 गोष्टी ठेवायच्या आहेत. त्यामध्ये गोड नैवेद्य आणि 6 दिवे घेऊन जायचे आहेत. त्यातील 5 दिवे शंकर महादेव मंदिरात जवळ लावून ठेवायचे आहेत आणि 6वा दिवा, एक दिवा आपल्या घरी उंबऱ्याजवळ आणून लावायचा आहे. गोडाचा नैवेद्य 3 भाग करून एक महादेवाला द्यायचा आणि दुसरा गाईला द्यायचा आहे व तिसरा आपण खायचा आहे. ते घरी आल्यावर प्रदोष टाईमला पूजा केल्यानंतर महादेवाची आरती करायची व प्रार्थना करायची. जी आपली इच्छा आहे ती बोलून दाखवायची व घरी परत आल्यानंतर आपण उपास सोडताना तो प्रसाद आपण स्वतःच खायचा आहे. घरातील कोणालाही द्यायचा नाही. असे 5 सोमवार हे व्रत करायचे आहे. नक्की आपल्या मनोकामना पूर्ण होतील. ओम नमः शिवाय. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.